नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकी ही देवघरात येते. देवघरातील दिवा वगैरे लावते. देवाला हात जोडत ती आता देवाला प्रार्थना करते. तर तिला ऐश्वर्याचे बोलणे आठवतात. ऐश्वर्या तिला म्हणलेली असते की चल आता तर आपण बघूयात की तू काय करतेस. आणि सुमित्राने ऐश्वर्याची बाजू घेऊन जानकीला किती काही ती बोललेली असते, अपमान वगैरे केलेला असतो. हे सर्व काही आता जानकीला देवासमोर आता आठवते. आणि ऋषिकेशने इतक्या घाईने मात्र प्रॉपर्टीचे 4 हिस्से करण्याचा जो निर्णय घेतलेला असतो आणि वाटण्या होताना सुद्धा सुमित्रा जे काही बोललेली असते की हे बघ ऋषिकेश, तू जानकीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, पेपरवर सह्या कर. हे सर्व काही आता जानकीला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत असतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकीला शेवट म्हणलेला असतो की हे बघ, आईने ते पेपर्स मात्र ऐश्वर्याकडे ठेवायला दिलेत. तेव्हा आता या सगळ्याचा विचार करून जानकीच्या लक्षात येते, म्हणजे ऐश्वर्याने अजूनपर्यंत काही केली तर नसेल ना, ते पेपर्समध्ये काही गडबड करून ठेवली नसेल ना. हे जानकीला आता आठवल्यानंतर तिला खूप टेन्शन येते. नक्की तिने आतापर्यंत काहीतरी गडबड करून ठेवली असेल, म्हणून लगेच घाईने जानकी देवाला नमस्कार करते आणि लगेच ऐश्वर्याच्या रूममध्ये ते पेपर शोधायला जायला निघते. परंतु जाताना मात्र आता जानकीला खाली जो काही काचेचा ग्लास ठेवलेला असतो पाणी भरलेला, आणि तेव्हा तिच्या पायाने मात्र तो धक्का लागून अगदी खाली पडतो. जानकी तो ग्लास उचलते. तेव्हा आता ऐश्वर्या, जानकी आणि लताबाई ह्या देवघरामध्ये ते पेपर्स देवासमोर ठेवायला घेऊन आलेले असतात. तर तेव्हा लताबाईला चक्कर आलेली असते आणि लताबाईला चक्कर आलेली आहे. आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणलेली असते की अरे अरे काय होतंय तुम्हाला. जानकीला आता ही हुबेहूब सर्व काही आठवते जेव्हा ती त्या ग्लासकडे बघत असते. आणि त्या ग्लासनेच आता जानकीने लताबाईला पाणी प्यायला आणलेले असते. तो ग्लास हातात पडल्यानंतर जानकीला हे सर्व काही आठवते. म्हणजे आता नक्की यांनी हे नाटक तर केलं नसेल ना आपल्याला बाहेर जाण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस पार्वती यांना चक्कर आली तर मी पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते, तर त्याच वेळेस मात्र ऐश्वर्याने नक्की पेपर बदलले नसतील ना, कारण त्या ऐश्वर्याला या घरावर राज्य करायचं आहे, तिला सगळी प्रॉपर्टी हवी आहे. त्यासाठी मात्र लताबाईंनी ऐश्वर्याला मदत केली असेल का. आता ह्या सगळ्याचा जानकी बारीक विचार करते. नक्की त्यांनीच तिला मदत केली तर असेल, म्हणजे ही चक्कर वगैरे आहे ते सर्व एक नाटक होते. तर तेव्हा आता लगेच ऐश्वर्या इकडे लताबाईला म्हणत असते, सारंग सुद्धा तिथेच असतो. लताबाई आता इथून जाण्याचा निर्णय सांगत असते. तर ऐश्वर्या तिला मुद्दाम घाबरवते आणि म्हणते की अगं हे बघ, जरा प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या आणि जर तू लगेच इथून गायब झाली तर सगळ्यांना संशय येईल. सगळेजण विचार करते की प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या लगेच लताबाई कशी निघून गेली म्हणून. आणि त्या जानकीला मात्र संशय येईल. तर जानकी लगेच ऋषिकेशला हे सर्व सांगेल आणि ऋषिकेश लगेच तुझ्या मागावर येईल आणि पोलिसांना तुला शोधायला पाठवेल. आणि ऋषिकेशला संशय आल्यामुळे पोलीस लगेच तुला आता अटक करतील, म्हणून ऐश्वर्या मुद्दाम लताबाईला घाबरवते. आणि हे बघ, तू आयुष्यभर मात्र जेलमध्ये खडी फोडत राहशील. आणि थोडक्यात काय म्हणजे हे बघ, अगं तुला तुझ्या मुलीचा पत्ता तेव्हा मिळणारच नाही, कारण तू तेव्हा तर जेलमध्ये असशील. मग तुला मुलीचा पत्ता कसा मिळेल. त्यामुळे आता तूच विचार कर की तुला जेलमध्ये जाऊन खडी फोडायची की तुला तुझ्या मुलीला भेटायचं. आता लताबाईला 2 पर्याय आता ऐश्वर्या देते, कारण आता लताबाईला इथून जाऊन न देण्यासाठी बरोबर ती आता आडकाठी ह्या लताबाईला घालते. बिचारी लताबाई आपल्या मुलीच्या आठवणीमध्ये खूप रडत असते. लताबाईला खूप पश्चाताप होत असतो. ऐश्वर्याला मात्र आता लताबाईची तर काही कीव दया वगैरे येत नाही, परंतु सारंग म्हणतो की आहो ताई, हे बघा तुम्ही प्लीज आहो रडू नका. आणि आता लताबाई म्हणते की अगं मी तर हवं तर तुझ्यासमोर हात जोडते, तुझ्या पाया पडते, परंतु अगं तू माझ्याशी असं का वागते. अगं आता मला हे सर्व नाही सहन होत. आता ह्या सगळ्यातून माझी एकदाची सुटका कर ना ग तू. आता मात्र मला नाही राहवत. अगं मला माझ्या मुलीकडे जायचं आहे. इतक्या दिवसातून मला तिला बघायचं आहे. तिचा पत्ता मला दे. अगं भेटून दे ना मला माझ्या मुलीला, परंतु तू असं वागू नकोस. एकदा माझ्या मुलीची आणि माझी भेट कर. तेव्हा आता लताबाई पूर्णपणे हात जोडत असते. तर ऐश्वर्याला हसू येतं. ऐश्वर्या तिची गंमत उडत म्हणते की अगं तू अशी रडू नकोस, मी आहे ना. मग तू कशाला इतकी रडतेस वगैरे. आणि हे बघ, तुला तुझ्या मुलीचा पत्ता हवा आहे ना, मग त्यासाठी आपल्याला एक प्लॅनिंग करावी लागेल. सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. अहो आपल्याला प्लॅनिंग तर करावं लागेल. आणि ऐश्वर्या, जरा असं प्लॅनिंग आपण नाही केलं तर यांना आपल्याला प्लॅनिंग न करता असं घराच्या बाहेर नाही काढता येणार. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना, तेच तर मी म्हणते. आणि मी मात्र आता सगळ्यांच्या समोर हे सांगेल की आता प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या, म्हणून पार्वती आई मात्र आता 4 धामाला जाणार आहेत. तेव्हा आता सारंग म्हणतो की 4 धामची यात्रा, हा तर खूप मस्त प्लॅनिंग आहे आणि हा प्लॅन मात्र सगळ्यांना पटेलच. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चालेल ना. आणि हे बघ, जाताना मात्र मी तुला तुझ्या मुलीचा पत्ता देईल आणि तिकडे गेल्यानंतर तू बिनधास्त तुझ्या मुलीला भेटू शकते. काय हवं नाही ते करू शकते.
त्यानंतर मात्र असे असेल की मी तुला ओळखत नाही आणि तू मला ओळखत नाही. तेव्हा आता लताबाई रडतच विचारते की ऐश्वर्या तू नक्की असं करशील का, सगळ्यांना तू जाणार आहे असं मात्र सांगशील का. तर लगेच ऐश्वर्या सारंगच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याची शपथ. तेव्हा सारंग तर लगेच आश्चर्याने बघतो ऐश्वर्याकडे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ लताबाई, आता मस्त तू येथून जाशील, जाण्याची तयारी वगैरे कर, पण त्या अगोदर मस्त आराम कर, आता तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. तेव्हा लताबाई आपले डोळे पुसतच आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि सारंग तर ऐश्वर्याकडे बघूनच असतो. तेव्हा आता लताबाई आपल्या रूम मध्ये येते, दरवाजा उघडते तर समोर बघून तिला धक्का बसतो, कारण जानकी तिथे उभी असते. लताबाई विचारते की जानकी तू, तर जानकी हाताची घडी वगैरे हसून देते, म्हणते की हो ना लताबाई, अहो मीच. लताबाई आता बघूनच असते, एकही शब्द तिच्या तोंडातून निघत नसतो. जानकी विचारते की अहो काय झालं, मीच आहे जानकी, तुमच्या रूम मध्ये आले आणि अहो तुमचीच खोली आहे ना, या ना मग आतमध्ये. म्हणून जानकी आता हात धरून लताबाईला आत घेते. तेव्हा आता जानकी विचारते की अहो काय झालं, तुमचे हात तर इतके गार पडलेत, इतक्या का घाबरलात तुम्ही. तेव्हा आता लताबाईच्या तोंडातून शब्द निघत नसतो, ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर आता जानकी म्हणते की अहो काय झालं. लताबाई म्हणते अगं असं अचानक मी तुला बघितले त्यामुळे असं घाबरल्यासारखे झाले. तेव्हा आता लगेच जानकी हसून म्हणते की अहो असं काय बोलतात तुम्ही तर जगातील पहिल्याच सासूबाई असताल की ज्या सुनेला घाबरतात. म्हणून जानकी मुद्दाम तिची मस्करी करत असते आणि म्हणते की अहो मी तुमची मस्करी करते, द्या बरं टाळी. आणि लताबाईला म्हणते की बसा खाली. तर जानकी आता टाळी वगैरे देऊन तर लताबाई म्हणते की हो बसते. आता जानकी म्हणते की अहो खरं तर मी केव्हापासून तुमची वाट बघते. तेव्हा आता लताबाई थोडीशी घाबरलेली असते आणि बोलताना मात्र ती थोडी अडखळत असते आणि जानकीला विचारते की जानकी काय झालं, कशासाठी तू माझी इतक्या वेळ वाट बघत होती. तेव्हा आता जानकी सांगते की अहो सकाळी तुम्हाला चक्कर आली होती, देवघरात सुद्धा तुम्ही चक्कर येऊन पडल्या होतात. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ना अगं मला बीपीचा त्रास आहे त्यामुळे अशी चक्कर वगैरे येते. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मी कुठे काय म्हटले तुम्हाला की तुम्हाला बीपीचा वगैरे त्रास नाही म्हणून, तुम्ही खोटं बोलतात आणि तुम्ही नाटक करतात आणि तुम्ही खरंच नाटक करतात. जानकी आता सत्य वधून घेण्यासाठी लताबाईला बरोबर आपल्या प्लॅन मध्ये अडकवते. तर लताबाई म्हणते की अगं जानकी मी कशाला नाटक करू बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की तेच तर, आणि हे बघ त्याची तर मला काळजी वाटली म्हणूनच मी डॉक्टरांकडे जाऊन आले होते तुमच्यासाठी औषध आणण्यासाठी, आणि हे बघा डॉक्टरांनी मला अगदी तुमच्यासाठी ही औषधं सुद्धा दिलीत. म्हणून जानकी आता एक बॉटल आहे तर त्यामध्ये गोळ्या असतात आणि ते टॅबलेट आता ती हातावर घेते आणि म्हणते की हे बघा आता डॉक्टरांनी तुमची गोळ्या औषधं देऊन मला खूप काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे, त्यामुळे तेच तर मी करते आणि ह्या गोळ्या घ्या. आणि हे बघा तुम्ही जर ट्रीटमेंट व्यवस्थित केली, गोळ्या वगैरे व्यवस्थित घेतल्या तर तुमचा बीपीचा जो त्रास आहे तर तो वेळेवर कंट्रोल होईल. तेव्हा आता लताबाई तर खूप घाबरते. तर जानकी म्हणते की नाही चला गोळ्या तर तुम्हाला घ्यावेच लागतील. तेव्हा आता लताबाई त मम करत असते आणि जानकीला म्हणते की अगं त्या गोळ्या आहेत ना तर मी नंतर घेईल. तेव्हा जानकी म्हणते की अहो नंतर कशाला आत्ताच घ्या. आणि हे बघा तुम्हाला म्हणजे ऋषिकेशला आवाज देऊ का, जर तुम्हाला त्यांच्या ऐकण्याने म्हणजे गोळ्या घ्यायच्या असेल, त्यांचं ऐकून तुम्ही गोळ्या घेताल का, मग थांबा मी आवाज देते. म्हणून जानकी आता ऋषिकेश म्हणून ऋषिकेशला आवाज देते. तर लगेच लताबाई आणखीन घाबरते. लताबाई म्हणते की नको जानकी, अगं त्याला नको बोलूस, नाही मी गोळ्या घेते. तर जानकी म्हणते की हो घ्या ना. तेव्हा आता लताबाई घाबरतच आता ती गोळी शेवटी जानकी समोर घेते आणि जानकी आता घाईने तिच्या हातात पाणी वगैरे सुद्धा लगेच प्यायला देते. आणि हे बघा तुम्हाला लवकरच आता बरं वाटेल. आणि काय हो तुम्हाला माहिती आहे का लताबाई, डॉक्टरांनी मला हे सुद्धा सांगितलेलं आहे जर कुणाला बीपीचा प्रॉब्लेम नसेल आणि जर त्या व्यक्तीने ह्या गोळ्या घेतल्या तर माहिती आहे का काय होतं की त्या व्यक्तीचा बीपी इतका वाढतो. आता जानकी बरोबर लताबाईकडून सत्य वधून घेतल्यासाठी प्लॅन करत असते. लताबाई आता आणखीनच घाबरून जाते आणि त्या व्यक्तीचं काही आणि कळतं ना तुम्हाला. आता जानकी बरोबर लताबाईला घाबरवते. लताबाईला लगेच ठसका लागतो. जोरजोराने ती आता अगदी ठसका येण्याचं नाटक करत असते आणि मुद्दाम आता ती अगदी जोरात उलटी करण्यासारखं करते. तर जानकी म्हणते की अहो हळूच. आणि हे बघा तसं तर त्रास तुम्हाला होतो का, म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास नक्की आहे ना. तेव्हा लताबाई म्हणते की हो बीपीचा त्रास आहे. तर जानकी म्हणते की हो का, मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला गोळ्या
घेतल्यानंतर फरक वाटेल। आणि हे बघा, हा गोळ्याचा कोर्स आहे तर तुम्हाला पूर्ण करायचा आहे, त्यामुळे तुमचे बीपीचे जे काही अगदी प्रॉब्लेम आहे ते सगळे काही दूर होतील। तेव्हा मात्र आता लताबाई आणखीनच घाबरते। लताबाई म्हणते की अरे देवा, कुठल्या गोळ्या घेतल्या हे मी, आणि जर मला काही झाले तर। म्हणून लताबाई आता जोरजोराने उलट्या करण्यासाठी बाहेर येते, कारण तिला त्या गोळ्या अगदी ओकून टाकायच्या असतात। आणि अरे देवा, ही गोळी तर बाहेर निघेल ना, म्हणून आता लताबाई आणखीनच घाबरून जाते। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो, नाही निघाली तरी सुद्धा काही फरक नाही पडत, कारण हे बघा, ती गोळी होती तर ती व्हिटॅमिनची होती, बीपीची नव्हती। आणि हे बघा, अहो मला कळलेलं आहे की तुम्हाला बीपीचा त्रास नाही म्हणून। तेव्हा आता लताबाई आणखीनच घाबरते, कारण आता जानकीने बरोबर मात्र लताबाईला रंगेहात पकडलेले असते। लताबाई आता धक्क्याने जानकीकडे पाहत असते। जानकी मात्र तिच्याकडे बघून हसत असते। लताबाई बघूनच असते तर जानकी म्हणते की का तुम्ही चक्कर येण्याचं इतकं नाटक केलं आणि कशासाठी? तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की नाही ग, अगं नाही। तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हो, पुढचं काही बोलू नका, मला सर्व काही कळलं, कारण प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी तुम्ही हे सर्व केले। तर देवघरामध्ये तुम्ही चक्कर येण्याचं नाटक केलं होतं, चक्कर येऊन तुम्ही खाली पडलात आणि त्यानंतर मात्र मी तुमच्यासाठी पाणी आणायला बाहेर गेले होते। आता लताबाई पूर्णपणे गोंधळून जाते। आणि हे बघा, तुमच्या काळजीपोटी मी तुम्हाला पाणी आणण्यासाठी गेले होते, परंतु तेवढ्या वेळात ऐश्वर्याने काय केलं बरं, प्रॉपर्टीचे पेपर्स बदलले, असंच घडलेलं आहे ना? तेव्हा आता लताबाई म्हणते की नाही, असे काही घडलेले नाही। तर जानकी ऐकायला तयार नसते। जानकी म्हणते की नाही, तसेच घडलेले आहे। तेव्हा आता जानकी आता परत आता लताबाईला पूर्णपणे सत्य वधून घेण्यासाठी म्हणते की हो का, तुम्ही जे काही बोलतात ते खोटं बोलतात। अहो, तसंच घडलेलं आहे की देवासमोर सुद्धा तुम्ही अगदी खोटं वागलात, अगदी खोटेपणा करता। कसं वाटलं नाही तुम्हाला देवासमोर लबाडी करताना? अहो, कोण आहात तुम्ही आणि कुठून आलात, माझ्या आयुष्यामध्ये आलात, आणि काय मी तुमचं वाईट केलं मला सांगा बरं? तुमच्या घरात कोणीच नाही का? तुमचं आपलं माणूस कोणी आहे की नाही? मुलगा मुलगी नातवंड परतवंड कोणीतरी असेल ना? तेव्हा आता लताबाई खूप अशी रडत असते। तर जानकी पुढे म्हणते की अहो, जेव्हा आपलं माणूस आपल्यापासून अगदी दूर जाते तेव्हा काय दुःख होते, काय यातना होतात ते अनुभवलं का तुम्ही? तेव्हा लताबाई आणखीनच रडत असते। त्यानंतर मात्र जानकी पुन्हा म्हणते की नाही, या सगळ्याची किंमत तुम्हाला कधीच कळणार नाही। आपला माणूस जेव्हा आपल्यापासून दुरावतो तेव्हा काय दुःख होतं हे मी अनुभवलं आहे। आणि हे बघा, आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझ्या आई माझ्याशी बोलत नाही, आणि मी त्यांना त्यांच्या नजरेसमोर सुद्धा नकोय। हे जे काही आहे ते केवळ फक्त आणि फक्त तुमच्यामुळे। तुम्ही मला त्यांच्यापासून दूर केलं, आणि मी काय केलं होतं, तुमचं काय वाईट केले होते, आणि तुमचा आणि माझा संबंध काय आहे मी तुम्हाला ओळखत सुद्धा नव्हते। आणि असं कोणत्या जन्माचं वैर तुम्ही माझ्यावर काढतात आणि काय हे सर्व करतात, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मला नाही सापडत। जानकी आता अगदी डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये हे सर्व बोलत असते, आणि लताबाईला आता हे सगळं काही वागण्याचा खूप पश्चाताप होत असतो। तेव्हा जानकी पुढे म्हणते की देव न करो, परंतु जेव्हा तुमची मुलगी तुमच्यापासून हे जे काही बोलणं आहे तर ते सोडून देईल, आणि तुमच्यापासून जेव्हा ती दूर निघून जाईल तेव्हा मात्र तुम्हाला कळेल आपलं माणूस हे आपल्यापासून दूर जाण्याचं दुःख हे काय असतं। आणि हे बघा, हे माझं घर आहे, माझ्या घरामध्ये माझं कुटुंब एकत्र राहते, अनेक सणवार आम्ही एकत्र साजरे केलेत, हसणं फुगणं रुसणं सगळं काही एकत्र अनुभवलं, आणि हे बघा, हे सगळं काही आम्ही विसरून गेलो, कारण आज मात्र जे काही हिस्से झाले तर ते आमच्या घराचे तुमच्यामुळे हिस्से झालेत, आणि तुम्हीच आमच्या घराचे हिस्से केलेत। तुमच्यामुळे आता या घरातील माणसं एकमेकांपासून दूर निघून गेलीत, एकमेकांची मन तुम्ही दुरावली, आणि प्लीज असं करू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्म हे फिरून आपल्याकडे येते सुद्धा, आणि जेव्हा मात्र उद्या तुमचा माणूस हे तुमच्यापासून दूर होईल तेव्हा मात्र अगदी हात जोडून तुम्ही रडत बसताल। हे माझं जे काही बोलणं आहे तर ते लक्षात ठेवा। तेव्हा आता लताबाई आणखीनच रडत असते, आणि तेव्हा मात्र तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काही उरणार नाही। लताबाई आता जानकीला समजायला जाते, परंतु जानकी म्हणते की हे बघा, बास करा, यापुढे मात्र मला तुमचं काही ऐकून घ्यायचे नाही, आणि मला पूर्ण माहिती आहे की हे जे काही तुम्ही वागतात आणि दुसऱ्यांना फसवतात, सगळं काही अगदी ऐश्वर्याचं ऐकून करतात, आणि कशासाठी करतात हे सर्व तुम्ही? पैशांसाठी। आणि हे बघा, आणि काय हो, नात्यापेक्षा पैसा जास्त मोठा आहे का? आणि मी तरी कोणाशी बोलते? एक गोष्ट लक्षात ठेवा की लताबाई, ज्या दिवशी खरे पेपर्स जेव्हा समोर येतील
त्या दिवशी मात्र मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल म्हणजे आणेलच. तेव्हा आता लताबाई पूर्णपणे घाबरते की जायला निघते, परंतु लताबाई खूप घाबरलेली असते. लताबाईला आता काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. आता जानकी मात्र जाताना म्हणते की हे बघा, माझं नाव जानकी आहे आणि जानकीचा दुसरा अगदी अर्थ काय होतो की सीता. सीता ही शांत असते, संयमी असते. त्यामुळे आता मात्र तुम्हाला माझ्यातील सीता नाही तर दुर्गा दिसेल. दुर्गा म्हणजे कृष्णाचा संवाद आणि दृष्टांचा अंत. तुमच्यातील खोटेपणाचा अंत करून मी नाही तुम्हाला पोलिसात दिले तर मी रणदिव्यांची थोरली सून नाही. तर लताबाई खूपच घाबरते. घाबरूनच ती आता जानकीकडे बघत असते. आता जानकी तेथून निघून जाते, परंतु लताबाई खूपच घाबरते. लताबाई आता स्वतःला म्हणते की खरंच या अगोदर मात्र जानकीचा असा अवतार मी कधीही बघितलेला नव्हता आणि ती मात्र आता मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. म्हणून लताबाई खूपच रडत असते, देवाला हात जोडते. अरे परमेश्वरा, मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीला भेटायचं आहे. त्यासाठी मला आणखीन काही नको, फक्त मला माझ्या मुलीची भेट घडून दे. मला पोलिसांनी पकडायला नको. मी काय करू असं आता लताबाई आता ठरवत असते. नेमकं आता लताबाई काहीतरी करण्याचे ठरवते. त्यानंतर आता जानकी धावतच ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्या ओरडत येते. ऐश्वर्या मात्र रूममध्ये नसते. जानकी आता इकडे तिकडे बघते आणि जानकीला आता विचार येतो की ऐश्वर्या रूममध्ये नाही, मग नक्की तिने पेपर्स इथे कुठेतरी ठेवले असतील. त्यामुळे काही झाले तरी आता ते पेपर्स मला शोधावे लागतीलच. तेव्हा मात्र आता जानकी सगळी काही रूममध्ये ते पेपर शोधत असते आणि आता बेड, ड्रॉवर वगैरे सगळं काही ती शोधते. परंतु आता समोर कपाट जानकीला दिसते. जानकी मात्र आता कपाट अगदी उघडते आणि त्या कपाटातील सगळे काही साड्या वगैरे आहे तर ते खाली टाकते आणि त्यातून प्रत्येक फाईल आहे तर ती शोधत असते. परंतु जानकीला अजूनपर्यंत पेपर्स काही सापडलेले नसतात आणि जी बॅग वगैरे आहे, साड्या, सगळं काही जानकीने खाली फेकून दिलेलं असतं. जानकी तर वैतागून जाते, परंतु तिला अजूनपर्यंत पेपर्स काही सापडत नाही. शेवटी जी एक बॅग आहे तर ती सुद्धा आता जानकी खाली फेकते आणि त्यातून मात्र जानकीचा लहानपणीचा तो फोटो बाहेर पडतो. तेव्हा आता जानकीच्या हातामध्ये एक फाईल असते. ती फाईल बघता बघता त्या फोटोकडे तिचे लक्ष जाते आणि तेव्हा आता ती फाईल जानकीच्या हातातून खाली पडते. जानकी लगेच आता तो खाली पडलेला तो फोटो घेते. तेव्हा आता जानकीला ओवी जे काही बोललेली आहे तर त्या फोटोकडे बघत आठवते की आई तो फोटो उडून गेला. तेव्हा जानकी विचारत असते की कसला फोटो. तेव्हा आता ओवी म्हणलेली असते की लहानपणीचा. आणि जेव्हा तो फोटो उडून गेला असं त्यांची अगदी हुकामुक झालेली असते तर मात्र तो फोटो ऐश्वर्याच्या बॅगमध्ये मात्र सापडतो. तेव्हा ओवी किती रडलेली असते की तो फोटो तिच्यामुळे हरवला म्हणून आणि जानकी सुद्धा. तेव्हा आता जानकी लगेच आता ऐश्वर्याची बॅग आणखीनच आता त्यामध्ये शोधत असते की काही सापडते की काय. तर त्यामध्ये मात्र तेव्हा आता जानकीला त्यामध्ये तो फोटो दुसरा सापडतो की तिच्या आईचा जो फोटोचा तुकडा तिच्याजवळ नव्हता. कारण तो फोटोचा तुकडा असा आहे की मधुनी सांगितलेलं असतं की जानकी ह्या फोटोचा दुसरा तुकडा आहे म्हणजे फोटोचा दुसरा भाग तर तो तुझ्या आईकडे आहे आणि इतकाच फोटो आता शेवटची आठवण माझ्याकडे आहे. आणि जानकीला मात्र आता तो फोटो सुद्धा सापडतो. जानकी आता तो फोटो जोडत असते आणि ह्या फोटोचा दुसरा फोटो म्हणून जानकी आता अगदी धक्क्यानेच पाहत असते आणि जानकी तो फोटोचा भाग जोडते आणि हा फोटो तर माझ्या आईचा आहे असं म्हणते. जानकीला आता खूप रडू येते. जानकी आपल्या आईचा फोटो बघून खूप रडत असते. तेव्हा आता जानकी विचार करते की हा फोटो ऐश्वर्याकडे कुठून आणि कसा आला असेल. एक हा फोटोचा भाग आहे तर तो ओवीकडून घेतला असेल, परंतु दुसरा भाग तिच्याकडे आलाच कुठून. जानकीच्या आता सर्व काही लक्षात येते म्हणजे ऐश्वर्याला सर्व काही माहिती आहे. तर जानकी आता खूप पेटून उठलेली असते आणि ऐश्वर्या त्याच वेळेस रूम मध्ये येत असते. तेव्हा ऐश्वर्या रूम मध्ये आले तर समोर बघते तर काय इतका पसारा कोणी काढून ठेवला असेल. काय आहे सगळं इतका सगळा पसारा आणि कपाटातील सगळे काही कपडे खाली आणि कपाट सुद्धा असं उघडं कोणी ठेवलं असेल. म्हणून ऐश्वर्या आता ते सगळं काही कपाट वगैरेतली जे सामान आहे तर ते उचलून मात्र कपाटामध्ये ठेवत असते आणि कपाटामध्ये ते सामान ठेवल्यानंतर मात्र जेव्हा ती आता ते कपाटाचं दार लावायला जाते तर त्याच्या मागे जानकी असते. जानकीच्या डोळ्यात मात्र आता इतका राग असतो कारण एका आईसाठी जे काही ऐश्वर्याने तिला फसवले ते मात्र आता तिला खूप राग आलेला असतो कारण तो फोटो ऐश्वर्याकडे आलाच कुठून. आता जानकी तिथे उभी असते आणि ऐश्वर्याकडे बघत असते आणि ऐश्वर्या जानकीकडे. ऐश्वर्या लगेच विचारते की अगं तू इथे काय करतेस आणि जानकी हा सगळा काय प्रकार आहे. तर तेव्हा जानकी लगेच तो फोटो दाखवते. हा फोटो तुझ्याकडे आला कुठून, हा माझा फोटो तुझ्याकडे आलाच कसा ऐश्वर्या, या प्रश्नाचे उत्तर दे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला काय माहिती की हा फोटो कुणाचा आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हा फोटो माझ्या आईचा आणि माझा आहे. तर दुसरा जो फोटोचा भाग आहे तर ते जोडत ती ऐश्वर्याला दाखवते आणि
विचारते की तुझ्याकडे हा फोटो आलाच कसा. तर ऐश्वर्या म्हणते की मला काय माहिती. तेव्हा आता जानकी म्हणते की तू असं नाही बोलणार. म्हणून सन 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 अगदी एकामागून एक आता ती ऐश्वर्याच्या कानामागे देते. आता ऐश्वर्या उलथडून बेडवर पडते. जानकी आता खूप अशी वाघीण बनलेली असते. जानकी आता चवताळून म्हणते की अगं तुला माहिती नाही का ऐश्वर्या, अगं तुला हा फोटो माहिती आहे कुठून आला, माझ्या आईबद्दल तुला माहिती आहे आणि तू खोटं बोलते. जानकी आता ऐश्वर्याला खूप काही मारून मारून तिचा हात पिरगाळते आणि सांग फोटो कुठून आला. ऐश्वर्या म्हणते की जानकी हात सोड माझा. जानकी तिचा हात जोरात पिरगाळते आणि म्हणते की हा फोटो मला तुझ्या पर्समध्ये मिळाला. मग मला एक गोष्ट सांग की माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे आलाच कसा. मी तुला आता नाही सोडणार ऐश्वर्या. म्हणून जोरजोराने ती तिला पिरगाळत असते. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात ओरडते की मला माहिती नाही जानकी, मला सोड. म्हणून ती पुन्हा जानकीच्या हातातून निसटते आणि जायला निघते. परंतु आता जानकी इतकी पेटून उठलेली असते की जानकी लगेच तिला ऐश्वर्याला पकडते आणि जोरात बेडवर ढकलून देते. जानकी तो फोटो आता ऐश्वर्याला दाखवते आणि म्हणते की हा फोटो माझ्या आईचा आहे. इतक्या वर्षानंतर हा फोटो मी पहिल्यांदा बघितला होता. तुला माहिती होतं की हा फोटो माझ्या आईचा आहे आणि तुला माहिती असताना सुद्धा तू तो फोटो का माझ्यापासून लपवलास. दुसरा फोटोचा भाग तुझ्याकडे आलाच कसा. म्हणजे नक्की तुला माझ्या आईबद्दल काही माहिती आहे आणि सांग मला नक्की माझी आई कुठे आहे. ऐश्वर्या म्हणते की मला सोड, मला काही माहिती नाही. ऐश्वर्या आता खोटं बोलत असते. परंतु जानकी आता तिची चांगली जिरवते. अगदी आसडून तिची साडी वगैरे ओढते, तिचा हात वगैरे पिळते आणि तिला चांगलीच धुलाई करते. तेव्हा मात्र आता एक वाघीण बनून आता जानकीमध्ये इतका राग अनावर झालेला असतो. आईसाठी अगदी ममतेसाठी आसुसलेली असलेली जानकी आतापर्यंत आता या ऐश्वर्यावर पेटून उठते. ऐश्वर्याच्या नरडीचा घोट ती आता घ्यायला तिचं नरड धरते. जानकी तिच्यावर अगदी पेटून उठलेली असते की सांग तुला माझ्या आईबद्दल काय माहिती आहे ते सांग, नाहीतर मी तुझा जीव घेईल. सांगते की नाही तू माझ्या आईबद्दल तुला काय माहिती आहे ऐश्वर्या, सांग लवकर. आता जानकीने पूर्णपणे तिचा गळा दाबलेला असतो. ऐश्वर्याची पूर्ण आता जिरून निघलेली असते. तिच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नसतो. जानकी म्हणते की सांगते की नाही माझ्या आईबद्दल तुला काय माहिती आहे, सांग लवकर, नाहीतर मी तुझा पुन्हा अगदी घोट म्हणजे जीव सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही. माझा अंत तू बघू नकोस ऐश्वर्या, सांग. जानकीचे डोळे अगदी लाल झालेले असतात, पेटून उठलेले असते. आज मात्र जानकीमध्ये दुर्गेचा अवतार अगदी झालेला असतो. ऐश्वर्या पूर्णपणे गाहाळ होते आणि अगदी खाली ती अगदी बेशुद्ध असल्यासारखं पडते आणि जानकीच्या हात अगदी सोड करून ती हिसकावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता जानकी काही तिला सोडणार नसते. जानकी तिला सारखं तेच विचारत असते की सांग ऐश्वर्या, उत्तर दे, तो फोटो तुझ्याकडे आलाच कुठून, माझ्या आईबद्दल तुला काय माहिती आहे, सांग कुठे आहे माझी आई. आताच ऐश्वर्या सांगायला तर तयार नसते. तर जानकी आता पुन्हा तिच्यावर इतकी धावून जाते आणि जोरात तिचा गळा दाबून म्हणते की हे बघ, माझ्या आईबद्दल तुला काय माहिती आहे ते मला सांग अगोदर. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी आपल्या जीवाची काळजी तिला होते आणि आपला जीव जातो की काही या भीतीने मात्र ऐश्वर्या पार्वती असं नाव घेऊन जोरात ओरडते. तेव्हा आता पार्वती म्हटल्यानंतर जानकीला तर फार मोठा धक्का बसतो. ऐश्वर्याला श्वास घ्यायला सुद्धा अगदी तिचा दम लागत असतो. तिचा श्वास सुद्धा आता रोखलेला असतो, कारण जानकीने तिची अवस्थाच असे केलेली असते. आता मात्र पार्वती म्हटल्यानंतर जानकी आपले हात मागे घेते. जानकीला धक्काच बसतो की पार्वती. तेव्हा लगेच ऐश्वर्या जोरात जानकीला ढकलून देते आणि लगेच आता इथून बाहेर पडते. तोच लगेच जानकी पुन्हा तो फोटो हातात घेते आणि खूप रडत असते. आणि पार्वती आईला माहिती आहे तर माझी आई कोण आहे, नक्की पार्वती आईच मला सांगेल की माझी आई कोण आहे. म्हणून आता जानकी पार्वती आईकडे जायचं ठरवते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी धावतच येते, पार्वती आईला खूप काही शोधते, परंतु पार्वती आई घरामध्ये नसतात आणि धावतच बाहेर आल्यानंतर गुलाबदादांना विचारते की गुलाबदादा, अहो पार्वती आई कुठे आहे. तेव्हा आता गुलाबदादा सांगतात की त्या मगाशीच बाहेर गेल्या. तेव्हा आता ऋषिकेश धावत येतो. ऋषिकेश जानकीला विचारतो की काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो पार्वती आई कुठेही सापडत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी एक काम कर, तू या बाजूला शोध, मी इकडे ह्या बाजूला बघतो. तेव्हा आता जानकी त्या बाईला म्हणजे लताबाईला शोधत अगदी इकडे तिकडे रस्त्याने येत असते आणि रोडवर मात्र आता ती प्रत्येक बायकांना विचारते की ची साडी घातलेली बाई तुम्ही बघितलेली आहे का. परंतु त्या बायका नाही म्हणतात. तर जानकीला खूप टेन्शन येते. जानकी इकडे तिकडे शोधत असते
जानकी आता शोधत शोधत मंदिरात येते आणि तेथील गुरुजींना विचारते की गुरुजी, अहो येथे एका बाईला तुम्ही बघितलं का? लताबाई म्हणून जोरात आवाज सुद्धा देते. तेव्हा आता गुरुजी विचारतात की कशा आहे, तर जानकी सांगते की ज्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे त्या निदान अगदी 60 वर्षाच्या वयाच्या आहेत. तेव्हा मात्र आता गुरुजी म्हणतात की हो, अशा जे काही रंगाची साडी घातलेली एक बाई आतमध्ये देवळामध्ये आहे. आणि आता जानकी धावतच आत येते तर लताबाई आता देवीसमोर हात जोडून खूप रडत असते. त्यानंतर मात्र आता सारंग हा ऐश्वर्याला म्हणत असतो की त्या बाईने जर जानकी बहिणीला सर्व काही खरं सांगितले तर मात्र आपलं काही खरं नाही, आपला शेवट आता जवळ आलेला आहे ऐश्वर्या. तेव्हा आता जानकीला लताबाई भेटते आणि लताबाई आता रडतच तेथे देवळामध्ये बसलेली असते. तर मित्रांनो, पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.